नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे लाल अंबाडीची आंबट गोड अशी चटणी। सुरुवातीला आपण अंबाडीच्या भाजीतील पोषक घटक जाणून घेऊ। अंबाडीच्या भाजीत आयर्न, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, फोलेट, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट सारखे अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात। तसेच अंबाडीचे फायदे जाणून घेऊ। अंबाडीची भाजी ही रक्तदाब नियंत्रित करते, मूत्र रोगावर गुणकारी आहे, हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते, केसांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते, वजन कमी करण्यास मदत करते, डोळ्याचे आरोग्य वाढवते आणि हाडाची मजबूती वाढवते। अंबाडीच्या भाजीच्या चटणीसाठी आपण अंबाडीची लाल बोंड घेतली आहे, चवीनुसार मीठ घ्यायचे आहे, लाल मिर्च पावडर, हळद घ्यायची आहे, जिरं, मोहरी आणि गूळ आपल्याला घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण ही लाल अंबाडीची जी बोंड आहे किंवा फुलं ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। ही अंबाडीची बोंड मी 2 पाण्याने धुवून घेतली आहे। त्यानंतर आपल्याला याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि यातील जी हिरवी बी आहे ही आपल्याला काढून टाकायची आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व पाकळ्या ह्या काढायच्या आहेत। आता गॅसवर आपण कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये पाव चमचा मी मोहरी घातली आहे, पाव चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे, पाव चम्मचच मी लाल मिर्च पावडर टाकली आहे। हे आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला अंबाडीची जी लाल बोंड आहे ते टाकायचे आहे। हे आपण आता छान असं परतून घेऊ। 2 मिनिट आपल्याला हे चमच्याने छान असं परतून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे। यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवू। मंद आचेवर आपल्याला भाजी ही चटणी आपल्याला होऊ द्यायची आहे। झाकण काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। चवीनुसार आपल्याला गूळ घालायचा आहे। पुन्हा मिक्स करून घेऊ। पुन्हा आपण यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर आपल्याला ही चटणी शिजू द्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आपली अंबाडीच्या बोंडांची छान अशी चटणी तयार झाली आहे। खायला देखील खूप छान लागते। सर्वांनाच ही चटणी नक्कीच आवडेल। आरोग्यवर्धक अशी ही अंबाडीच्या बोंडांची चटणी आहे। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।